आयुरा, सुगंधा तू येतेस की मी येऊ? त्याने विचारलं. तशी ती गडबडली. खरं तर या विषयावर तिला जास्त काही बोलायचंच नव्हतं. आपल्यामुळे तिला आयुषला काही टेन्शनच द्यायचं नव्हतं. पण आता तो जरा जास्तच करत होता. अजून त्याला बरं वाटलं नव्हतं तरी येऊ का विचारत होता. ह्या आई पण ना नको ते काम वाढवून जातात. नको मीच येते. नाईलाज झाला तशी ती उठून त्याच्या जवळ गेली. मगाशी त्याच्या बाजूला बसायचा मूर्खपणा केला तसा आता करणार नव्हती. बेडजवळ उभी होती. काय झालं खरं सांग? त्याने तिच्या नजरेत नजर मिळवत विचारलं. इथून पुढे काही नाही. तुम्हाला ऑपरेशन थिएटरमधून आणल्यावर बघितलं आणि मला चक्कर आली. खूप घाबरली होती मी. ती एवढं बोलून गप्प बसली. का? आता ह्यात काला काय उत्तर द्यावं तिलाही कळत नव्हतं. का घाबरली आणि का चक्कर आली तिला तिचं तिलाही माहीत नव्हतं. माहीत नाही तिने बोलून टाकलं जे तिलाही खरंच माहीत नव्हतं. यू लव्ह मी? त्याने तिला थेट प्रश्न विचारला आणि ती उडालीच. काय? मी कशी प्रेमात पडेन? अजून आपलं नीट बोलणं झालंही नाही. अजून आपण नीट एकमेकांना ओळखलंही नाही. तर प्रेम कसं होईल? तिने त्यालाच उलटे प्रश्न विचारले होते. तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतोय. लोक एकमेकांना न बघताही प्रेमात पडतात. एकदा बघितल्यावरही प्रेमात पडतात. तू तर माझ्याशी बोललीस. मला ऑलरेडी बघितलं आहेस. आपण फोनवर बोललो आहोत. मग का नाही पडणार प्रेमात? ह्याची आपली जबरदस्ती तिला प्रेमात पडली हे दाखवायची. काही काय बोलता? तिने मान पुन्हा दुसरीकडे केली. खरं तर तीच त्याची शाळा घेणार होती म्हणून तिने त्याच्या आईला घरी पाठवलं होतं. पण जाता जाता त्यांनी हा बॉम्ब टाकून गेल्या आणि आता तिचीच तो शाळा घेत होता. फासे पलटी. मी लॉजिकली बोलतोय. बघ, जेव्हा आपल्या माणसाला दुःखात बघतो तेव्हा त्रास होतो आपल्याला. जेव्हा त्या माणसाला आपण जीवन मरणाच्या दारात बघतो ना, उभं बघतो ना, तेव्हा तो आघात आपल्याला सहन होत नाही. तुला चक्कर आली मला बघून, कारण तो पुढे बोलतच होता की तिने लगेच थांबवलं त्याला. असं काही नाही. तुमचं लॉजिक तुमच्याकडेच ठेवा. मी असं बँडेज वगैरे लावलेलं पहिल्यांदाच बघितलं होतं. त्यामुळे मी घाबरली खूप. दुसरं अजून एक गिल्ट होतं माझ्या मनात की माझ्यामुळे तुमचा अपघात झाला. म्हणजे तुम्ही मला भेटायला येत होता. त्यासाठी कुठेतरी मला मीच दोषी वाटत होते. त्यामुळे ती तुमची अवस्था बघितल्यावर मला जास्तच टेन्शन आलं आणि मी खाली कोसळली. पडताना मला दरवाजाचा कोपरा लागला इथे. तिने आपल्या कपाळावर हात नीट दाखवला. त्याने सहज विचारलं असतं तर तिने एवढ्या डिटेल्समध्ये त्याला सांगितलंच नसतं. पण असं तिला बोलून बोलून तिच्याकडून खरं वधून घेतलं होतं. होऊ शकतं कदाचित ती प्रेमात नसेलही. पण मग सकाळी काय होतं? आईसमोर असतानाही ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती आणि पकडल्यावर केवढी गोंधळली होती. तिचा तो ब्लश अजूनही त्याला आठवत होता. अगदी काल गुलाबी वगैरे झाले नसले तरी चेहऱ्यावर बदलणारे भाव बरंच काही सांगून गेले होते तिच्याही नकळत त्याला. बरं, मग तू जाऊ शकतेस. माझ्यासाठी गिल्टी व्हायची काहीच गरज नाही आणि पुन्हा इथे यायची गरज नाही. तो मुद्दाम रागवण्याचं नाटक करत बोलला. प्लीज तुम्ही असं चुकीचं काही समजू नका.
आपलं नातं हळूहळू पुढे गेलेलं मला आवडेल. त्या सिरियलमधल्यासारखं लगेच कसं प्रेम होईल, आणि झालं तरी ते व्यक्त करण्यास घाई नाही का होणारी. आपण एकमेकांना जाणून प्रेम व्यक्त केलं तर आपल्याला त्रास कमी होतो, असं आई म्हणते नेहमी. तिने त्याच्याकडे न बघताच सांगितलं. तो मात्र वेगळ्याच मूडमध्ये गेला होता. आता तो स्वतः आजारी आहे हेच विसरला होता. तिने बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं फक्त, असं वाटलं त्याला. तो एकटक तिलाच बघत होता. एवढं बोलून पण त्याने जेव्हा काहीच रिप्लाय दिला नाही, तेव्हा मात्र तिने त्याच्याकडे बघितलं तर त्याची नजर तिच्यावर स्थिर झाली होती. छे, हटवायचं नावच घेत नव्हता. काय बोलावं याला, इतका फाजीलपणा, तोही हॉस्पिटलमध्ये असताना. तिने पटकन पुन्हा नजर बाजूला करत लांब जाऊन बसली. तिला लांब बसलेलं बघून तिला छळायचं होतं त्याला अजून. सुगंधा, माझं डोकं दुखतं, तो हळू हलक्या हाताने दाबून देशील का, तो चेहरा त्रासिक करत म्हणाला. ती तो मगाशी वागला त्याचा जाब विचारायचा पूर्ण विसरूनच गेली होती. आता तो त्रासिक चेहरा करून बोलायला लागला तर ती लगेच त्याच्याकडे गेली. पटकन बेडवर बसत तिने हलक्या हाताने कपाळावर प्रेस करायला सुरुवात केली. वेडी रे वेडी, त्याच्या जाळ्यात पूर्ण फसली होती. थोडा वेळ डोळे मिटून राहिल्यावर मात्र त्याला जास्त धीर धरवेना. त्याने तिचा हात हातात घेतला. तिला पुन्हा करंट जाणवला. हे काय होतं आपल्याला? ही एक प्रकारची वेगळीच भावना मनात येत होती. त्याचा स्पर्श होतात मनात आणि शरीरात वेगळीच कंपन जाणवायला लागली होती. तिच्याही नकळत तिचं शरीर किंचित थरथर करायला लागलं होतं. यावेळेचा त्याचा स्पर्श अजूनच वेगळा होता. हात उबदार जाणवत होते, आपुलकी जाणवत होती, आणि अजून काहीतरी. ओढ होती काही, तिला काही कळत नव्हतं. नवीन सगळं तरीही अनुभवायला गोड भीती वाटत होती. कोणी आलं तर काय म्हणेल, आपण बिनधास्त वागलो तर आयुष काय विचार करेल, या भीतीने तिने त्याच्या हातातला हात पटकन काढून घेतला. आणि ह्यावेळी ती वार्डच्या बाहेरच आली. तिला सध्या काहीच विचार करायचा नव्हता. त्याला बरं वाटेपर्यंत काहीच जाणवू द्यायचं नव्हतं, की काही सांगायचं नव्हतं. ती बाहेर आलीच होती की आयुषचे बाबा येताना दिसले. तशी आल्या पावली परत त्याच्या वार्डमध्ये जाऊन थांबले. उगाच त्यांना काळजी नको. तो मात्र तिची चाललेली गडबड बघत होता. तिच्या विचारांची गर्दी त्याला तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होती आणि त्याला तिची छेडायला मज्जा येत होती. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. उगाच हिंदी गाण्याच्या ओळी मनात आल्या. बाबा येताना दिसले तसं लगेच डोळे मिटून पडून राहिला. खोटारडा कुठला, आत्ता जागा आणि आत्ता बाबा आल्यावर लगेच झोपला. ती मात्र त्याच्याकडे बघतच नव्हती. उगाच आपल्या छातीत धडधड वाढत राहते. बाबा आलात तुम्ही, मी जाऊ का आता? ते तिच्याकडे बघतच राहिले. ते आल्यावर लगेच बाबा काय म्हणाली आणि लगेच जाऊ म्हणून काय विचारते. त्यांना सगळं प्रोसेस व्हायला वेळ लागला. पण आयुषला मुलगी बघायला गेले होते माहीत होतं, होकाराला माहीत होतं, पण रीतसर घरच्यांची ओळख झाली नव्हती. काल ती पडली, आयुषला बघायला गेली तेव्हा, पण मैत्रीण असेल असं वाटून त्यांनी काही लक्ष दिलं नव्हतं. फोटो दाखवलं होतं त्यांना, पण फोटोत वेगळी दिसत होती. आणि काल घाबरून घामाघूम होऊन आली होती, रडत होती.
त्यामुळे त्यांनी तिला ओळखलं नव्हतं. आज माधवी पण त्यांना जास्त काही बोलली नाही. तिने तेच सांगितलं, सुगंधा थांबली आहे, तुम्ही जा लवकर, नाहीतर काल सारखी चक्कर वगैरे आली तर वांदे. ती कोण, काय, तिचं आयुष्य, नातं काय, काहीही सांगितलं नव्हतं त्यांना. आणि आता वाडमध्ये पाय ठेवताच ती बाबा म्हणते आणि जाऊ का विचारते. नक्की काय भानगड आहे त्यांना आता जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. आयुष्य बाबा आता काय काय विचारते, त्यांना जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. म्हणजे नेमकं काय असेल त्यांच्या मनात. जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही माझी नवीन कथा आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.